खेमनर, संपादक दैनिक खबरदार पुढारी। कॅप्टन भोंदूबाबा संदर्भात 1 वर्षापूर्वी मी माझ्या दैनिक खबरदार पुढारी या वृत्तपत्रामध्ये बातमी प्रसिद्ध केली होती। त्याच बातमीच्या अनुषंगाने काल आपण बघितलं असेल का कॅप्टन भोंदूबाबावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे अत्याचाराचा, त्यामध्ये तो जेलमध्ये आहे आणि त्या प्रकरणामध्ये माझ्यावरती खऱ्या अर्थानं मी बातमी छापली म्हणून आयोगाच्या अध्यक्षांनी मला पत्र पाठवणे किंवा मला फोन करणे, कशा प्रकारचा दबाव त्या ठिकाणी टाकला होता। महिला म्हणून आपण राज्याच्या महिला अध्यक्षांचा रुपालीताईंचा नेहमीच सन्मान आपण केलेला आहे, राज्याने केलेला आहे। मी देखील एक महिला म्हणून त्यांचा सन्मान करतो, परंतु एखाद्या महिलेवरती अत्याचार झाल्यानंतर अत्याचार पीडित महिलेला न्याय द्यायचा सोडून ज्या प्रकरणामध्ये लोकशाहीमध्ये पत्रकारांना जो बातम्या छापण्याचा अधिकार आहे, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांना ओळखलं जातं आणि त्याच पत्रकाराला तुम्ही नोटीस पाठवता, SP साहेबांना नोटीस दिली, बरं त्या नोटीसमध्ये तुम्ही उल्लेख केला की याच्यावरती गुन्हा दाखल करा, याचं दैनिक बंद करा, असा खुलासा देखील त्या नोटीसमध्ये आपल्या ऑफिसमधून आलेला आहे। आणि काल रुपाली चाकणकर ताईंचा महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, जे की फडणवीस साहेबांना मी माझ्या प्रत्येक चॅनलच्या बाईटमध्ये त्यांना हात जोडून विनंती केलेली होती का कृपया करून आपण महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री आहात, कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री म्हणून आपलं नाव आहे आणि महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना देवाभाऊंकडून ही अपेक्षा होती की या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे यांचा राजीनामा झाला पाहिजे। काल मुख्यमंत्र्यांनी खऱ्या अर्थाने ते निर्देश देऊन त्यांचा राजीनामा घेतला। मी सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांच्या वतीने, महाराष्ट्राच्या सर्व लाडक्या बहिणीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना मनापासून धन्यवाद देतो। आणि काल खऱ्या अर्थानं लोकशाहीचा विजय झालेला आहे। एखाद्या पत्रकाराने एखाद्या मुद्द्याला हात घातला आणि तो मुद्दा तडीत जातो आणि 1 वर्षानंतर त्या मुद्द्यामध्ये एक महिला समोर येते आणि समोर आल्यानंतर त्या महिलेने त्या ठिकाणी 376 सारखा गंभीर गुन्हा त्या कॅप्टन खरातवरती दाखल केला आणि कॅप्टन खरातच्या कारनाम्याचे सर्व व्हिडिओ आपण माध्यमाच्या मार्फत बघत आहे। हा विजय एकटा माझा नाही आहे, हा विजय महाराष्ट्रातल्या सर्व लढलेल्या महिला नेत्यांचा आहे, महाराष्ट्रातील सर्व नेत्यांचा आहे ज्यांनी या लढ्यामध्ये सहभाग घेतला। पण यामध्ये सर्वात जास्त भूमिका ज्यांनी बजावली असेल तर महाराष्ट्रातील माझे सर्व मीडियाचे बांधव, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, माझ्या सर्व पत्रकारांचे मी मनापासून धन्यवाद देतो। कारण आपण सर्वांनी खऱ्या अर्थाने एका पत्रकारावरती अन्याय झालेला आहे आणि आपल्या पत्रकारांनी सर्व अंगावरती घेऊन या प्रकरणात हात घातला आणि त्याच पत्रकाराला आयोगाकडून कॅप्टन खराताकडून दबाव आणण्याचं काम, काबरूनुस्कानीच्या नोटिसा टाकण्याचं काम झालं आणि माझ्यासारख्या पत्रकाराला आपण सर्व महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांनी जी साथ दिली त्या सर्व महाराष्ट्रातले माझ्या इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाच्या सर्वच पत्रकारांना मी देखील मनापासून धन्यवाद देतो। आपण मला सर्वांनी आपल्या मीडियाच्या मार्फत राज्यामध्ये जी घटना घडली ती घटना मी आपल्यासमोर धाडसाने मांडण्याचं काम केलं, कारण की महाराष्ट्रातील माझ्या मीडियाचे सर्व बांधव माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहिले आणि महाराष्ट्रातील सर्व महिला नेता आज माझ्यासोबत आहे। मी काल बघितलं का राज्याच्या अनेक पत्रकारांनी सांगितलं का महाराष्ट्रातून खऱ्या अर्थाने जी घटना या दैनिक खबरदार पुढारीच्या संपादकांनी उघड केलेली आहे, या संपादकाच्या जीवाला धोका आहे। मी या आपल्या या चॅनलच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांना सांगतो का मला माझ्या जीवाला 100% धोका आहे आणि आपल्या चॅनलद्वारे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल, अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक असेल यांना मी विनंती करतो आणि मी राज्यातील सर्व नेत्यांना, मंत्र्यांना सांगतो का या कॅप्टन खरात याचं खूप मोठं प्रकरण आहे आणि ते खऱ्या अर्थाने सुरू करण्यामध्ये मी सुरुवात केलेली आहे। त्याचबरोबर महिला आयोगाच्या अध्यक्षांचा देखील आता राजीनामा झाला आहे, त्यामुळं माझ्या जीवितास धोका आहे। त्यामुळं मी राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री यांना विनंती करतो आणि महाराष्ट्राच्या मी सर्व पत्रकारांना विनंती करतो, आपण आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दत्ता खेमनर यांना पोलीस संरक्षण द्या अशी मागणी करा। कारण आता ह्या प्रकरणामध्ये माझ्या जीवितास काही होऊ शकतं, बरं वाईट होऊ शकतं माझं याच्यामध्ये, त्यामुळं मला पोलीस संरक्षणाची तात्काळ गरज आहे, अन्यथा माझ्या जीवाचं बरं वाईट देखील होऊ शकतं। धन्यवाद।